आज आपण आलो आहोत मराठवाड्याची कुलदैवत असलेली श्री गिरिजा देवीची ओटी भरण्याकरता। श्री गिरिजा देवीची आख्यायिका अशी आहे की श्री गिरिजा देवी हे पार्वतीचे रूप आहे आणि श्री तुळजाभवानी तुळजापूर येथील हे उपपीठ आहे। श्री गिरिजा देवीची ओळख भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी आहे। या देवीकडे भाविक नवस करीत असतात। नवसाला पावणारी ही देवी आहे। नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक या ठिकाणी नवस फेडण्याकरता येत असतात आणि ओटी भरण्यासाठी तर नित्यनेमाने येत असतात। देवीच्या उपासना पद्धतीमध्ये चंदन, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई या प्रकारच्या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात। फुले देखील मोगरा वगैरे अशी व्हावीत आणि अत्तर देखील मोगरा या प्रकारचे वापरावे। फुलांची संख्या शक्यतो 9 या पट्टीत असावी आणि देवीला ओटी भरताना वापरायची साडी देखील 6 वारीऐवजी 9 वारी असल्यास उत्तम। देवीच्या उपासनेमधील कुंकुमार्चन हा एक विशेष उपासना प्रकार आहे। देवीचा नामजप करीत एक चिमूट कुंकू देवीच्या चरणांपासून व्हायला आरंभ करायचा आहे आणि तो देवीच्या डोक्यापर्यंत वाहत यायचा आहे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालायचे आहे म्हणजे कुंकुमार्चन। कुंकू हे शक्ती रूप आहे म्हणजे कुंकवामध्ये देवी तत्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे। याच कारणामुळे कुंकुमार्चन केल्यानंतर देवीच्या मूर्तीतील शक्ती तत्व हे कुंकवामध्ये येत असते। नंतर ते कुंकू आपण वापरल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते। देवीला अर्पण करण्याची साडी, ओटी भरण्याची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण कुलदेवतेकडून देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते। एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावरती खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत। नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने करावी। नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे आणि देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि आपल्याला मोक्ष प्राप्तीचा रस्ता सुलभ व्हावा अशा अर्थाने देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। यामुळे देवी तत्व जागृत होऊन आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळण्याचा रस्ता सुलभ होत असतो। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती तांदूळ वाहावेत। तांदूळ नसल्यास गहू वाहिले तरी चालतात। नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे। श्री दुर्गा देवीची ओटी भरायची असेल तर साडी लाल रंगाची म्हणजे तांबड्या रंगाची असावी। श्री महालक्ष्मीची ओटी भरायची असेल तर साडी ही केशरी किंवा लाल रंगाची असावी। श्री लक्ष्मीची जर आपण ओटी भरणार असाल तर पिवळ्या रंगाची किंवा तांबड्या रंगाची असलेली उत्तम। आणि देवी सरस्वती, श्री सरस्वती विद्येची देवता जी आहे तिची जर आपण ओटी भरणार असाल तर तो रंग स्वच्छ पांढरा असलेला केव्हाही चांगला। श्री काली मातेची, काली देवतेची जर आपण ओटी भरणार असाल तर तो जांभळ्या रंगाचा असावा। त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व अल्प कालावधीत आपल्यासाठी कार्यरत होते आणि देवीचे आवाहन आपल्याला सुलभ जाते। देवीची ओटी आपल्याला कधीही भरता येते, विशेषतः अष्टमी, नवमी या तिथीला चांगली। वर्षातून 2 नवरात्री येत असतात, एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री। नवरात्रीमध्ये 9 दिवस येत असतात। या 9 दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकता। आपल्या घरामध्ये कुठलीही शुभ गोष्ट घडत असेल, शुभ कार्य घडत असेल त्यावेळी देखील आपण ओटी भरू शकता। घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलावून देवीची ओटी भरता येते। दिवाळी किंवा कोणतेही सणवार असतील त्यावारी देखील आपण देवीची ओटी भरू शकता। आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील आपण ओटी भरू शकता। जशी इतर स्त्रियांची ओटी भरली जाते त्या पद्धतीने देखील देवीची ओटी भरली जाते। देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी ही विवाहित स्त्रियांनी भरावी असा संकेत आहे। ज्या वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जात असतो त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला ओटी भरायची आहे। परंतु ज्यांना मूळ स्थानावरती जाऊन ओटी भरणे शक्य नाही ते घरी देखील ओटी भरू शकतात। आपल्या घरी कुलदेवीचा फोटो असला किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्तीसमोर आपण कुलदेवतेची ओटी भरू शकतो। आपण देवीच्या मूळ ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला साडी आणि खण नारळासोबतच मंगळसूत्र, टिकली, सिंदूर, कानातले, नथ इत्यादी शृंगाराचे साहित्य, जोडवे, आरसा, कंगवा इत्यादी देखील आपल्याला तिथे मिळतात। ते देखील वाहिले तरी चालतात आणि ते नसले तरी श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपण सांगितलेल्या गोष्टी दिल्या तरी पण ओटी भरता येते। माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदू दे, भरभराटी नांदू दे। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर देवी आई मला क्षमा कर। माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी तुझी ओटी भरते आहे, तिचा तू स्वीकार कर। अशी साध्या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे।